आज मी तुमच्यासोबत शिवरात्री स्पेशल मस्त अशी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे। शिवरात्री आणि मोजक्या 2-3 मोठाले ज्या उपवास येतात, एकादशी येतात, त्या एकादशीला आपण काहीतरी नवीन नवीन पदार्थ आणि खूप सारे फराळाचे पदार्थ बनवत असतो। आणि दरवेळेस आपण म्हणतो तेच तेच काय बनवावं, थोडंसं नवीन काहीतरी ट्राय करतो आपण। तर त्याच नवीन पदार्थात आज मी मस्त तुमच्यासाठी एक नवीन नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्हाला खूप आवडेल आणि तुमचे घरचे देखील आवडीने खातील। आणि बनवायला अगदी सोपी आहे, खूप जास्त काही याला तामझाम नाही, झटपट बनवून तयार होते। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले, माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। तर मी इथं घेतलेला आहे एक मोठी वाटी भिजवलेला साबुदाणा। तर भिजवलेला साबुदाणा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर मीडियम साईजची वाटी आहे, म्हणजे भिजवताना अर्धी पाऊण वाटी घातली होती, आता 1.5 वाटी झालेली आहे भिजवून शाबू। तर भिजवलेल्या शाबूत अर्धी वाटी शेंगदाणे घालून घ्यायचे आहे। आता या रेसिपीला कच्चे शेंगदाणे देखील खूप भारी लागतात, तुम्हाला हवा असेल तर भाजलेले घातले तरी चालतील, पण कच्च्या शेंगदाण्यांची रेसिपी खायला खूप भारी बनवून तयार होते। तसंच मी इथं टाकलेलं आहे 5-7 हिरव्या मिरच्या, सोबत अर्धा चमचा मी टाकलेले आहेत जिरे। आणि आता याला आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। आता मिक्सरमध्ये फिरवायचं कसं, खूप जास्त बारीक नाही, खूप जास्त ठोसर नाही, मध्यम असं हे फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने फिरवून घेतलेलं आहे। आता हे मिक्सरमध्ये फिरवलेलं बॅटर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। आता या रेसिपीला मेन लागणार आहे आपल्याला ते म्हणजे बटाटे, आणि कच्चे बटाटे आपण या रेसिपीत वापरणार आहोत। तर बटाटे 4 मध्यम आकाराचे साली काढून आणि खिसून घेतलेले आहेत, आणि मस्त बारीकसर खिस केलेला आहे। तुम्ही पाहू शकता बटाट्याचा खिस कशा पद्धतीने केलेला आहे। नॉर्मल जी मोठी आपली खिसणी असते ना, त्याने बटाट्याचा खिस खिसलेला नाही। आपण चहा बनवतो ना, त्यावेळेस चहासाठी आपण स्पेशल एक छोटीशी खिसणी अद्रक खिसायला ठेवलेली असते, अद्रक खिसायच्या खिसणीने हा बटाट्याचा खिस खिसून घेतलेला आहे, म्हणजे एकदम बारीकसर खिसून होतो आणि रेसिपीत खायला देखील भारी लागतो। आणि मोठाला जो खिस असतो ना, तो इतका भारी रेसिपीत खायला लागत नाही आणि रेसिपीला पाहिजे तसं बाइंडिंग येत नाही। म्हणून तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की छोट्या खिसणीने हे बटाटे खिसून घ्यावेत। तर आता मी बारीकसर कट केलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे थोडीशी, आणि अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे। आता काय होतं, बऱ्याच जागेवर उपवास धरायची पद्धत वेगळी असते, थोडीफार वेगळी असते, आणि खायच्या प्यायच्या पद्धती बी थोड्याफार वेगळ्या असतात। तर बऱ्याच जागेवर उपवासामध्ये कोथिंबीर आणि जिरे खाल्ले जातात, आणि बऱ्याच जागेवर कोथिंबीर जिरे खाल्ले जात नाहीत। आणि साधं मीठ कुठं बऱ्याच जागेवर खाल्लं जात नाही, शिंदं मीठ खाल्लं जातं। त्या पद्धतीनेच म्हणजे आपापल्या पद्धतीने सर्वजण फराळाचं बनवत असतात। आता मी इथं तुम्हाला सांगू इच्छिते की तुमच्या इकडं जर तुम्ही कोथिंबीर आणि जिरे उपवासाला खात नसताल तर स्किप केले तरी चालतील, नाही रेसिपीत वापरले तरी चालतील। आणि सोबत मी चवीनुसार मीठ आणि मोठा 1 चमचा पिठी साखर घालून घेतलेली आहे। आता हे सर्व बॅटर आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे, आणि याच्यामध्ये पाणी बिलकुल वापरायचं नाही, कारण माहिती का, आपण जे बटाटे खिसून घेतलेले आहेत ना, त्याच्यामध्ये मॉइश्चर खूप सारं असतं। आणि बटाटे ज्यावेळेस खिसताना त्यावेळेस बटाटे खिसल्यानंतर तुम्हाला 3 पाण्याने बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचेत, म्हणजे पांढरे शुपत बटाटे बटाटे उठतात ना। जर बटाटे खिसल्यानंतर लगेच धुवून नाही घेतले तर लालसर बटाट्याला कलर येतो, आणि बटाटे खिसल्यानंतर पक्के पाण्याने तुम्हाला पिळून घ्यायचे आहेत, आणि नंतरच रेसिपीत टाकून घ्यायचे। डायरेक्ट पाण्यातून काढून टाकले तर तुम्हाला तुमच्या रेसिपीला बाइंडिंग येणार नाही, हवं तसं बॅटर तयार होणार नाही, मग डायरेक्ट तुम्हाला भजीच करावं लागते रेसिपीचे। तर आता काय झालं, सर्व छान बॅटर मिक्स झाल्यानंतर मी याच्या टिक्क्या बनवलेल्या आहेत हातावर, जसं आपण बटाट्याची टिक्की बनवतो ना, त्या पद्धतीने टिक्क्या बनवलेल्या आहेत। आणि किंवा साबुदाण्याचे वडे देखील आपण याच पद्धतीने बनवतो, तर त्याच पद्धतीचा नाश्ता बनवलेला आहे। तुम्हाला हवा तसा तुम्ही नाश्त्याला आकार देऊ शकता, आणि हा नाश्ता बनवायला खूप 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 सोपा आहे। आणि आता ह्यात मेन काय आहे ना, ज्यावेळेस तुम्ही तेल गरम करायला ठेवता त्यावेळेस लो टू मिडियम गॅसवरच तेल गरम करा, आणि तेल गरम झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला नाश्ता तेलात सोडायचा आहे त्यावेळेस फक्त अर्धा मिनिट गॅस फुल ठेवायचा, 30 सेकंद, जोपर्यंत तुम्ही हा नाश्ता तेलात सोडता। लगेचच लो टू मिडियम गॅस करायचा, आणि लो टू मिडियम गॅसवर तुम्हाला हे नाश्ते तळून घ्यायचे आहेत।
आणि रेसिपी करायला अगदी सोपी आहे. तुम्ही जर फर्स्ट टाईम जरी करत असला तरी तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. टेस्ट मस्त येते. बऱ्याचदा काय होतं, आपण साबुदाण्याचे वडे बनवत असतो आणि साबुदाण्याचे वडे ना कुणाचे तेलात विरघळतात, कुणाचे फुटतात. हवे तसे साबुदाण्याचे वडे बनत नाहीत आणि मग ते ज्याला साबुदाणा वडे जमत नाहीत आणि खूप वेळ लागतो त्या माणसासाठी ही रेसिपी तर एकदम परफेक्ट आहे. बटाटे शिजवायचे नाहीत, काय नाही, डायरेक्ट मिक्सरमध्ये शाबू वगैरे फिरून घ्यायचा, मस्त बॅटर तयार करून याचे वडे बनवून घ्यायचे किंवा नाश्ते बनवून घ्यायचे. झटपट बनवून तयार होतात. आणि तुम्ही शिवरात्रीला नक्कीच वेगवेगळे पदार्थ तुमच्या घरात बनवतच असाल, कारण सर्वच जण बनवतात. तर त्या पदार्थामध्ये हा देखील नाश्त्याचा पदार्थ नक्की सामील करून घ्या. तुम्हाला खूप आवडेल, कारण याची टेस्ट खूप भारी येते. चला मग, रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये बिलकुल सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.